2024 मध्ये आदिवासी विभागाच्या माध्यमातून जे पदभरती निघालेली होती 611 पदभरत्याच्या संदर्भामध्ये लोकसेवा काँग्रेस पक्षाच्या वतीने नागपूरच्या संविधान चौकामध्ये एक दिवसीय ठिय्या आंदोलन सुरू आहे। आपल्या सोबत काही पदाधिकारी आहेत। काय नेमकं प्रकरण आहे आणि काय सांगू शकाल? आदिवासी विभागामधून 5/10/24 ला पेपरच्या माध्यमातून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती। 611 पदाच्या व 17 पदांच्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार व भ्रष्टाचार झाल्याचा संशयास्पद तातडीची चौकशी करून भरती प्रक्रिया स्थगित करण्याची ही आमची मागणी आहे। 30 लाख रुपये उमेदवारापासून घेऊन भरती घेण्यात आली अशी लोकसेवा काँग्रेसचा आरोप आहे। या संदर्भामध्ये आपण कुणाकडे तक्रार वगैरे केलेली आहे? या संदर्भामध्ये माननीय जिल्हाधिकारी साहेब त्यांच्या मार्फत मुख्यमंत्री साहेब व आदिवासी विकास मंत्री यांना सुद्धा आम्ही पत्रावर केलेला आहे। जर त्यांनी आमच्या या मागणीला ग्राह्य धरून त्यांनी चौकशी लावली नाही तर आम्ही पुढील आंदोलनाची दिशा ठरवू आणि तुम्हाला लवकरच कळवू। आणि मंत्रालयातील सचिव ज्यांनी हे भरती 20 लाख रुपये घेऊन करून घेतली, ईडीद्वारे सदर त्यांची संपत्ती चौकशी करून आम्हाला न्याय मिळण्यात यावा व हे भरती स्थगित करण्यात यावी। जे होतकरू पदाधिकारी आहे ज्यांनी खरोखर अभ्यास केला, गोरगरिबीतले आहे, त्यांना या पदावर घेण्यात यावे आणि हे जे त्यांनी पैसे घेऊन भ्रष्टाचार केला यांना स्थगिती देऊन यांना काढण्यात यावे आणि नवीन तोपर्यंत कुठल्याही प्रकारची आदिवासी विभागातून भरती घेण्यात येऊ नये। कुणाच्या मार्फत झालेला आहे, काय वाटतं तुम्हाला? हा जो व्यवहार झालेला आहे का जे भ्रष्टाचार झालाय तुम्हाला तर माहित आहे। आता आजकाल लोक काय म्हणतात इतके पैसे, ही जी भरती प्रक्रिया आहे ही तात्काळ थांबवण्यात यावी और ज्यांच्यावर अन्याय अत्याचार झालेला आहे त्यांना या भरती प्रक्रियेमध्ये न्याय देण्यात यावा हीच मागणी या लोकसेवा काँग्रेसची आहे। विदर्भ दर्पण न्यूज तर्फे इथे सिंगारे, नागपूर। Oh.